कळत नाही हे काय चालले. स्वतःची बहीण तुम्हाला सेफ पाहिजे, पण दुसऱ्याची बहीण मात्र खेळणं वाटते. काल रक्षाबंधन तर दुसऱ्या दिवशी रेपची न्यूज झळकते. खरंच काय चूक होती तिची? तर ती ड्युटी नीट करत होती. तुम्हाला जरा मागे घेऊन जाते. निर्भयावाली केस पुन्हा ओपन करून दाखवते. आपण काय केलं? मोर्चा काढल्या, कॅन्डल जाळल्या आणि त्या नराधमांना शिक्षा द्यायला 13 वर्ष घालवल्या. त्यात काही लोक असंही म्हणतात की तिचीच चूक होती. रात्री अपरात्री एका मुलासोबत ती काय करत होती आता या प्रेझेंटमध्ये. आता ही तर मुलगी स्वतःची ड्युटी करत होती, लोकांची सेवा करत होती, डॉक्टर होण्याचं फर्ज निभवत होती. पण नाही, लोकांच्या नजरा वाईट ती वाईटच. मग सांगा आता ह्यात हिचे काय चुकले? एकाच आठवड्यात कित्येक सारे रेपचे न्यूज झळकले. आता खरं भीती वाटते बाहेर पडून जॉब करायची. अनोळखी लोकांचं सोडून द्यावं, पण ओळखीच्या लोकांवर पण विश्वास ठेवायची. अशा कित्येक मुली कित्येक वाईट नजरांना रोज मात करत आहे. तिच्या कपड्याचा विषय तर कधीच नव्हता. काही घातलं तरी वाईट नजरांनी तो घेरलाच होता. नाही रस्त्यावर ना तिच्या कर्तव्याच्या ठिकाणी कुठेच ती सेफ दिसेना. त्या वाईट नजरांसाठी ती मुलगी आहे ना, मग कोणाची का बहीण असेना. मग वाटते अभ्यास सोडून कराटे शिकाय पाहिजे होती. पैलवान झाली असती तर. तो मणिपूरवाला किस्सा आठवतो. मुलगी आहे म्हणून कुठे सेफ नाही का, एवढाच सब्जेक्ट उरतो.